सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 मधील पहिला युनिट टीचिंग अप्टिट्यूड या युनिटामध्ये येणारे 100 महत्त्वाचा जो संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे ते आपण बघूया. 51 अगोदर पाहिलेलो आहोत आणि त्याच्यानंतर आहे 52वा CBCS चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. इट अलाउज स्टुडंट्स, हे विद्यार्थ्यांना कशासाठी फायदा होतो तर इट इज अन इंटरडिसिप्लिनरी आहे. वेगवेगळे विषय आपण घेऊ शकतो. इंट्राडिसिप्लिनरी, एकाच शाखेमधून वेगवेगळे सब्जेक्ट्स आपण घेऊ शकतो एकाच शाखेमधील. त्याच्यानंतर इट स्किल ओरिएंटेड पेपर्स असणार आहे, एखादे कौशल्य आपण घेऊ शकतो ह्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये. त्याच्यानंतर आहे इंटरऍक्टिव्ह कंटेंट इन मॉडर्न बुक मे कंटेन 2 डायमेन्शनल कोड कॉल्ड QR. आता नवीन जे पुस्तक आहेत प्रत्येक पुस्तकामध्ये एक QR कोड दिलेले आहेत आणि तो QR कोडचा अर्थ काय होतो माहिती आहे का? आपण तो QR कोड स्कॅन करून त्या पुस्तकामध्ये काय माहिती आहे हे आपण बघू शकतो, वाचन करू शकतो. QR कोडचा फुल फॉर्म आहे क्विक रिस्पॉन्स. कृपया हे लक्षात ठेवा. Q म्हणजे क्विक म्हणजे लवकर, रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद देणे. त्याच्यानंतर नवीन 54वा कन्सेप्ट आहे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, म्हणजे सक्रिय सहभाग ऑफ ऑल स्टुडंट्स इन अ क्लासरूम इज अन इंडिकेटर ऑफ द टीचर्स कम्युनिकेशन स्किल्स. क्लासरूम मध्ये एखाद्या म्हणजे वर्ग खोल्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी एका ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत असेल, पार्टिसिपेशन करीत असेल तर ते कशाचे लक्षण आहे तर त्या वर्गात शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन स्किल वापर करीत असतात. शिक्षक प्रभावीपणे त्यांचा भाषणांचा कला किंवा त्यांचा बोलण्याची जी कला आहे तो कम्युनिकेशन स्किल्स चांगलं असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी तिथं सहभागी घेत असतात. पुढील आहे बिहेवियरल मॉडेल ऑफ लर्निंग. विद्यार्थी कशा पद्धतीने शिकत असतात असे 4 मॉडेल्स आहे लर्निंग मॉडेल, आणि प्रत्येक मॉडेल्स वेगवेगळ्या व्यक्तीने शोधलेले आहेत. पहिला आहे मास्टर लर्निंग. मास्टर लर्निंग हे 1968 मध्ये बेंजामिन ब्लूम यांनी याच्याबद्दल माहिती सांगितलेले मास्टर लर्निंग. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट इन्स्ट्रक्शन, म्हणजे डायरेक्ट म्हणजे सरळ सूचना देणे. इट इज वन टाइप ऑफ लर्निंग मॉडेल, हे थॉमस गुड यांनी सांगितलेले आहेत. सिम्युलेशन म्हणजे इमिटेशन करणे. त्याचा एक व्यक्ती कसे करतात तसंच आपण इमिटेशन करणे, फॉलोअप करणे. कोण कसे करतात तशा आपण इमिटेशन करणे, ह्या लर्निंग मेथड सांगितलेलं आहे क्लार स्मिथ यांनी. त्याच्यानंतर आहे सोशल लर्निंग. सोशल लर्निंग हे कन्सेप्ट ह्यांनी अल्बर्ट बंडोरा यांनी सांगितलेले आहेत. अल्बर्ट बंडोरा. कृपया हे 4ही लर्निंग मॉडेल्स आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर आहे इन लर्निंग ऑर्गनायझेशन द लर्निंग ऑफ टीचर्स देअर प्रोफेशनल डेव्हलपमेंट अँड द लर्निंग ऑफ चिल्ड्रन अँड देअर एज्युकेशन आर इनएव्हिटेबली कॉम्प्लिमेंटरी अँड म्युच्युअली रिएन्फोर्सिंग. एखाद्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक जर सतत शिकत असेल तर त्यांचा प्रोफेशनल डेव्हलपमेंट होत असतो, आणि त्याच शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी सातत्याने अभ्यास करीत असेल तर त्या विद्यार्थ्यांचे एज्युकेशन वाढत असतो. शिक्षकांचा अभ्यास आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास हे एकमेकाशी रिलेटेड आहे, एकमेकाशी म्युच्युअल आहे, एकमेकावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. बोर्डवर लिहिलेलं प्रत्येक पॉइंट्स नोटबुक मध्ये लिहा आणि वाचन करा, रिव्हिजन करा. यू विल गेट द सक्सेस. थँक्यू सो मच.